गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। अध्याय 14वा झाला भिल्लीन पार्वती स्त्रिया सांगुनाची सत्व परीक्षा। श्री गणेशाय नमः। हे भस्मासुर हरणा भाललोचना, तुम्हाला नमस्कार असो। तुम्ही भार्गवांना वर देणारे, सर्वांगी भस्मलेपन करणारे, भक्तवत्सल, भवभयाचे निरसन करणारे, सर्व भेदांच्या पलीकडचे व भूतांचे अधिपती आहात। हे पार्वतीपते, तुम्ही भक्तांचे उद्धार करते, भाविकांचे रक्षण करते, भूतांचे पालन करते व सर्परूपी भूषणे धारण करणारे आहात। हे त्र्यंबका, तुम्ही विविध तापांचे व विविध दोषांचे हरण करणारे, त्रिगुणांच्या पलीकडचे त्रिभुवनाचे जनक, तीनही वेदांचे रक्षण करणारे व कर्म उपासना ज्ञान मार्गाचे उत्तम ज्ञान असणारे आहात। हे शंभू महादेवा, तुमच्या कृपेने श्री शिवलीलामृत ग्रंथाचे 13 अध्याय माझ्याकडून लिहून झाले आहेत। आता या ग्रंथरूपी मंदिराचा कळसच असा हा 14वा अध्यायही तुम्ही लिहून घ्या, अशी माझी तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे। 13व्या अध्यायात शिवपार्वती विवाह आणि कार्तिक स्वामींचा जन्म याविषयीचा कथाभाग आलेला आहे। आता पुढील आख्यान ऐकावे। गजानन आणि षडानन यांच्या बाललीला। नैमिषारण्यात सूतमुनी शौनकादी स्वतःना अद्भुतरम्य शिवलीला वर्णन करून सांगत आहेत। ते पुढे म्हणाले, भाविक हो, गजानन आणि षडानन लहान असताना देवी पार्वती त्यांना प्रेमाने खेळवत असत। एके दिवशी गजाननांना मांडीवर घेऊन त्यांना स्तन्य देत होत्या। बालगणेश आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होते। पिता पिता ते थांबले। त्यांनी आपली सोंड मोठ्या प्रेमाने मातोश्रीच्या पाठीवरून फिरवली। मग षडाननाकडे पाहत डोळे मिचकावून म्हणाले, आपल्या माताजींचे दूध म्हणजे अमृतच, असे हे देवदुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुम्हाला पाजू का? ते ऐकून षडानन रागावून म्हणाले, तुमचे उष्टे मी कशाला घेऊ? गजानन म्हणाले, माझे उष्टे दूध पिण्यात कसला आलाय कमीपणा? मी तुमचा भाऊ आहे ना? ते ऐकून षडानन वैतागले। ते पार्वतींना म्हणाले, आई, या लांबनाक्यांना काहीतरी सांगा ना, मी यांचे उष्टे दूध प्यावे म्हणून हे माझ्या मागे लागले आहेत। यांच्या सोंडेला धरून मी यांना खाली पाडू काय? तुमचे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत, मग हेच कसे वेगळे दिसतात? लांब नाकाचे, फताड्या कानांचे, यांचा एक दात कसा बाहेर आलाय बघा, काय विचित्र धान आहे हे। ते ऐकून शिवजींना हसू आवरेना। पार्वतीही मनमुराद हसल्या। त्या दोघांना हसताना पाहून षडाननांना मौज वाटली। ते पार्वतींना म्हणाले, आई, यांना खाली उतरवा ना, मला खूप भूक लागली आहे। तेव्हा त्यांनी गजाननाला खाली बसवले आणि षडाननांना मांडीवर घेऊन त्यांना दुग्धपान करू लागल्या। तेव्हा त्यांची अन्य 5 मुखे भूक भूक म्हणून रडू लागली। ते पाहताच गजानन पोट धरून हसू लागले व म्हणाले, आई, हे असे कसे तुम्ही यांच्या 6 मुखांना एकाच वेळी कसे काय दूध प्याजणार? ते ऐकून शिवजी हसले। ते पार्वतींना म्हणाले, अपर्णा, हे गजानन काय म्हणतात ऐकलेत? हे विचारत आहेत, असे 6 मुखांचे पुत्र तुम्हाला कसे झाले? त्यांनी उत्तर दिले, त्यात काय विशेष? ते तुमच्यावर गेले आहेत। तुम्हाला 5 मुखे आहेत आणि यांना तुमच्यापेक्षा 1 मुख जास्त आहे, एवढेच ना? या त्यांच्या युक्तिवादांचे शिवजींना मोठे कौतुक वाटले। त्यांनी आपल्या दोन्ही मुलाकडे प्रेमाने पाहिले। अशा प्रकारे त्यांच्या बालक्रीडा पाहण्यात एक वेगळाच आनंद असे। गजानन आणि षडाननचे एकमेकावर खूप प्रेम होते। ते एकत्र खेळायचे, गप्पा मारायचे, मस्ती करायचे, कधी एकमेकावर कुरघोडी करायचे तर कधी तावातावाने भांडायचे। मग त्यांची समजूत काढण्यात मोठीच मौज यायची। एकदा गजानन रडत रडत पार्वतीपाशी आले। तेव्हा त्यांनी त्यांना जवळ घेतले आणि विचारले, तुम्ही का रडत आहात? ते म्हणाले, स्कंदाने माझे कान ओढले व म्हणाले, तुमचे कान सुपा एवढे, मग डोळे एवढे बारीक कसे? तेव्हा त्यांनी स्कंदांना दटावले असता ते म्हणाले, मला कशाला रागवता? यांनी माझे डोळे मोजले व 12 डोळ्यांनी कसे काय बघता असे म्हणून ते हसले। पार्वतीने गजाननाकडे पाहिले। तेव्हा आपली बाजू सावरत ते म्हणाले, मग यांनी माझी सोंड वितीने का मोजली? षडानन म्हणाले, त्याआधी तुम्ही माझे हात मोजलेत, हे का सांगत नाहीत? तेव्हा गणपती भडकले। स्कंदांना उद्देशून ते तावातावाने म्हणाले, सुरुवात कोणी केली? मोदक खाऊन खाऊन तुमचे पोट एवढे मोठे झाले, असे बोलण्याची तुम्हाला काय गरज होती? त्यांचे म्हणणे शिवपार्वती लक्षपूर्वक ऐकत होती। मग पार्वतीनेच मध्यस्थी केली। त्यांनी दोघांनाही जवळ घेतले व आवडत्या वस्तू देऊन त्यांना खुश केले। शिव आणि पार्वती यांच्यातले एक रंजक संवाद। एके दिवशी भगवान शंकर सिंहासनावर बसले होते। पार्वतीने त्यांच्या मुखाकडे पाहिले आणि त्या खुदकन हसल्या। तेव्हा त्यांनी विचारले, देवी, काय पाहून हसलात? त्या म्हणाल्या, तुमच्या जटेमध्ये एक स्त्रीची आकृती दिसली म्हणून हसू आले। ते म्हणाले, स्त्रीची आकृती? आणि माझ्या जटेमध्ये? शक्यच नाही, माझ्या जटेमध्ये मी जल धारण केले आहे। त्यावर त्या म्हणाल्या, मग त्या जलामध्ये मला एका सुंदर स्त्रीचे मुख दिसत आहे।
ते म्हणाले, अहो ते मूग नाही, पाण्यात फुललेले टवटवीत कमळ आहे, तेच तुम्हाला मुखासारखे वाटत असेल. त्या म्हणाल्या, मग मला जो नीलवर्ण केशसंभार दिसत आहे तो कोणाचा? तेव्हा ते अस्वस्थ होऊन म्हणाले, तुम्ही भलत्याच शंका घेऊ नका, ते मकरंदाच्या आशेने कमळावर आलेले कृष्णवर्ण भ्रमर आहे. त्या म्हणाल्या, अहो त्या कमळाला भुवया नाहीत, त्या कशा? यावर ते म्हणाले, तुम्हाला दृष्टिभ्रम तर झालेला नाही? जलतरंगांना भुवया काय म्हणतात? त्या म्हणाल्या, स्वामी त्या कमळाला 2 मोठाले सुंदर नेत्रही आहेत. ते म्हणाले, अहो ते डोळे नाहीत, कमळाभोवती जे पाणी आहे ना त्यातील 2 मासे आहेत. आपल्या जटामुकुटातील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे. हे शिवजी मान्य करत नव्हते, म्हणून त्यांना निरुत्तर करण्यासाठी पार्वती म्हणाल्या, अहो त्या कमळाला कमंडलूसारखे 2 घाटदार स्तनही आहेत, ते कसे? ते म्हणाले, अपर्णा, मी माझ्या डोक्यावर गंगा धारण केलेली आहे, तिच्या काठावर बसले 2 चक्रवाक पक्ष्यांना तुम्ही स्तन समजत असाल तर त्याला मी काय खाणार? प्रत्येक प्रश्नाला शिवजींनी चोख प्रत्युत्तर दिले होते. तेव्हा त्यांच्याकडे कौतुकाने पाहत त्या म्हणाल्या, ना तुमची लीला अनाकलनीय आहे. एकाचे अनेक करून दाखवणे तुम्हाला सहज जमते. तुम्ही थोर आहात. तुमच्यापुढे सगळ्यांचीच मती कुंठित आहे, म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम. शिवजी हरले, पार्वती जिंकल्या. त्यानंतर शिवपार्वती सारीपाट खेळू लागले. काही वेळाने तिथे नारदांचे आगमन झाले. त्यांनी ब्राह्मवेणीचा झंकार करून शिवजींची स्तुती केली आणि त्या दोघांना वंदन करून एकाग्र चित्ताने त्यांचा खेळ पाहू लागले. मग दोघांना उद्देशून ते म्हणाले, नुसतेच काय खेळता, काहीतरी पण लावा म्हणजे खेळायला रंगत येईल. ते मान्य करून उभयता पण लावून खेळू लागले. त्यात हरणाऱ्याने जिंकणाऱ्याला आपल्याकडची एक वस्तू द्यायची असे ठरले होते. पहिला डाव पार्वतीने जिंकला. त्यांनी शिवजीकडून व्याघ्रांबर मागून घेतले. ते पाहून नारद मनोमन हसले. दुसरा डाव जिंकल्यावर त्यांनी शिवजीचे गजचर्म काढून घेतले. बघता बघता खेळ रंगत गेला आणि सातत्याने भवानींचीच सरशी होऊ लागली. त्यांनी प्रभूंची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली. एका कोपीने उरला होता, पण डाव जिंकून तोही मागून घेतला. नंदीनाही जिंकून घेतले. अशा प्रकारे शिवजी दिगंबर झाले, सर्वस्व हरवून बसले. नारदांना हसू आवरेना. ते म्हणाले, देवा, हे काय? एका नारीने तुम्हाला हरवले, तुमचे सर्वस्व हिरावून घेतले, तुमचा महिमा बुडाला. शेवटी सर्व जग मायेच्या अधीन आहे हेच खरे आहे. तुम्ही गुणहीन, विकारहीन, अव्यक्त आहात. तुम्हाला कोण विचारत होते, पण या मायेनेच तुम्हाला सगुण पण दिले, तुमचे महात्म्य वाढवले. आता तुम्ही स्वतःच्या मायेच्या अधीन झाले आहात, ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहात? नारदांचे बोल शिवजीच्या जिव्हारी लागले. ते रुसले आणि घोर अरण्यात निघून गेले. नारदांनी कळ लावली होती, तेही आपल्या मार्गाने निघून गेले. योगीजन ज्यांचे हृदयात ध्यान करतात, ज्यांचा आदी अंत आणि जात, कुळ, नाम, रूप, गुण, गोत्र, वर्ण, आश्रम कोणालाही कळत नाही, जे 4ही देहांच्या पलीकडचे आहेत, ते शंकर सर्वस्व हरल्यानंतर गहर अरण्यात निघून गेले आणि निर्जन स्थानी राहून आपल्या निरंजन अवस्थेत रममाण झाले. ते निघून गेल्यावर देवी पार्वतींना करमेनासे झाले. त्याने आपल्या सख्यासह त्यांचा सर्वत्र शोध घेतला. वने, अरण्ये, गिरिकंदरे, मठ, गुहा, तीर्थे धुंडाळली. अनेकाकडे चौकशी केली, पण व्यर्थ ते त्यांना सापडलेच नाहीत. अखेर शिवजी सापडले. सापडणार तरी कसे? कारण अष्टांग योग केले, पंचाग्नी साधन केले, द्रुमसेवन केले, जटा वाढवल्या, नग्न राहिले, मौन पळले, डोळे सतत मिटून घेतले, गगनाकडे एकाटक पाहिले, सतत उभे राहिले आणि वायुभक्षण केले, तरी शिवप्राप्ती होत नाही. यज्ञ केले, बलिदान केले, 14 विद्या व 64 किला आत्मसात केल्या, वादविवाद केले, पुराणे सांगितली, कीर्तनात उड्या घेऊन नाचले आणि लोकांना उपदेश केला, तरी शिवप्राप्ती होत नाही. कोणी कर्मकांडे करतात, दर्भ, मृतिका, माती व जल यांचा उपयोग करून आपण पावन झालो असे समजतात, पण त्यांनाही शिवप्राप्ती होत नाही. अहो, पार्वती म्हणजे आदिमाया, विश्वजननी, अनंत शक्तीच्या स्वामिनी, पण त्याही शिवजीचा शोध घेऊन थकल्या. तिथे इतरांची काय कथा? शिवस्वरूप कळण्यासाठी भगवान विष्णू तपश्चर्या करतात, इंद्र, ब्रह्मादिक देव अहोरात्र प्रयत्न करतात, पण त्यांना शिवतत्वाचे आकलन होत नाही. ऋग्वेदातील कर्ममार्ग, यजुर्वेदातील ज्ञानमार्ग, अथर्ववेदातील उपासना मार्ग, सामवेदातील गायन, न्यायशास्त्रातील भेद विश्लेषण, मीमांसाकाचा कर्ममार्ग, सांख्याचे पुरुष प्रकृती विभाग, पातंजलीचा योग, व्याकरणातील शब्दज्ञान, वेदांताची ब्रह्मविषयक नेती भूमिका, यापैकी कशानेही शिवस्वरूपाचे आकलन होत नाही. अशा प्रकारे जे साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहेत, त्या शिवजींना हाका मारत जगदंबा पार्वती घोरवर अरण्यातून हिंडल्या. शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून त्या शिवजींना शरण गेल्या आणि त्यांचे काम झाले. तत्वांचा शोध घेता घेता एकदम साक्षात्कार व्हावा असे घडले आणि त्यांना शिवजीचे दर्शन झाले. ते हिमालयाच एका गुप्त स्थानी राहत होते. पार्वतींनी पाहिले तेव्हा ते 15 नेत्र मिटून समाधीत निमग्न झाले होते. झाल्या भिल्लीन पार्वती विचार करू लागल्या, मी यांचा सर्वत्र शोध घेतला आणि हे महाशय सासऱ्याकडे येऊन राहिले आहेत. आपण यांना
जिंकून सर्वस्वहीन केले म्हणून हा प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे आपण यांच्या रूपाने त्यांच्यासमोर गेलो तर हे रागावतील. अशा परिस्थितीत काय करावे म्हणजे आपला हेतू साध्य होईल. मग त्यांनी भिल्लिणीचे रूप धारण केले. त्या मोरपिसांची वस्त्रे नेसल्या. त्या रूपात त्या खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होत्या. त्या मंद मंद पावले टाकत शिवजीपाशी गेल्या. त्या समय त्यांच्या पायातील पैंजणाचा मधुर ध्वनी त्या परिसरात निनादत होता. तिथे गेल्यावर अनंत ब्रह्मांडाच्या माळा गळ्यात मिरवणाऱ्या त्रिभुवन सुंदर पार्वती शिवजी समोर नृत्य गायन करू लागल्या. त्यावेळी त्यांच्याभोवती अनंत शक्ती विराजत होत्या. त्यांचे नृत्यलाघव पाहून अष्टनायिका मोहित झाल्या तर गायन कौशल्य जाणून गंधर्व आणि किन्नर आश्चर्यात पडले. वनचरांची तहानभूक फरकली. ते वैरभाव विसरून गायन ऐकण्यात तल्लीन झाले. जलप्रवाह थांबले. वाऱ्यांची गती खुंटली. पक्षी देहभान विसरले. हरिणे स्तब्ध झाली. शेष डोलू लागले. देव भ्रमरूपाने त्यांच्या भोवती रुंजी घालू लागले. सूर्य दहाकता विसरला. चंद्र शीतलता विसरला आणि देवस्त्रिया त्यांच्याकडे कौतुकाने पाहू लागल्या. आदिजन्नीचे ते नृत्यलाघव इंद्र ब्रह्मादिक देवानेही अनाकलनीय होते. नृत्य करणाऱ्या पार्वतीचा सुगंध धरा सारा असमतात व्यापून टाकत होता. त्यांच्या दंत पंक्तीच्या तेजाने भूमीवरील खड्यांची दिव्य रत्ने होत होती. जिथे त्यांच्या पाऊलखुणा उमटत होत्या तिथे सुवासिक कमळे उमलत होती. त्यावर वसंत रुंजी घालत होता. त्यांच्या हातातील कंकणे व पायातील पैंजणे त्यांच्या नृत्यगतीनुसार मधुर झंकार होत होता. त्यांनी आपल्या पदला तिलाने साऱ्या विश्वालाच मोहिनी घातली होती. शिवजींनी डोळे उघडून पाहिले तेव्हा नृत्यगायन करणाऱ्या त्या भिल्लिणीचे अनुपम सौंदर्य पाहून ते अक्षरशः मोहित झाले. त्यांच्या नेत्रकटाक्षाने घाया केले. त्यांच्या मनात त्यांच्यापाशी अंगसंग करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. ते तप विसरले. ध्यान साधना विसरले. ते म्हणाले, बाई तुम्ही कोण, कुठून आला? तुमच्यासारख्या रूपवती आणि लावण्यवती त्रिभुवनात नाही. तुमच्याकडे कितीही पाहिले तरी डोळ्यांचे समाधान होत नाही. तुम्ही माझे मनोविश्वच व्यापून टाकले आहेत आणि माझ्या मनात तुमच्या सहवासाची उत्कंठ दाटून आली आहे. मी तुमच्या आधीन आलो आहे. तुम्ही माझा स्वीकार करा. भिल्लीन म्हणाला, देवा पार्वती या तुमच्या पत्नी आहेत. त्यांच्या सौंदर्याला उपमाच नाही. तसेच त्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे. तरीही तुम्ही त्यांचा त्याग केलात. कैलास भवन टाकून या घोर वनात येऊन बसलात आणि मी परस्त्री आहे हे जाणूनही माझा मोह धरलात. याचा अर्थ तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही. मग तुम्ही कसले तपस्वी? शिवजी म्हणाले, त्या पार्वतीचे नावही घेऊ नका. मी त्यांच्यावर रागावून तिथे आलो आहे. मी त्यांचे तोंडही पाहू इच्छित नाही. मी त्यांची स्वप्नातही आठवण काढत नाही. भिल्लीन म्हणाल्या, माझे पती अतिशय काउपिष्ट आहेत. मी तुमच्याशी बोलले एवढे जरी त्यांना कळले तरी संतापाच्या भरात ते त्रिभुवनात जाळून टाकतील. शिवजी म्हणाले, त्यांच्या क्रोधाबद्दल मला काय सांगता? पार्वती किती पाषाणहृदयी आणि क्रोधी आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? गेल्या जन्मात त्यांनी रागाच्या भरात दक्ष यज्ञात उडी टाकून जीव दिला होता आणि या जन्मात त्या हिमालयाच्या कन्या झालेल्या असल्या तरी त्यांचे पूर्वीचे गुण तसेच आहेत. त्यांच्या कपटाविषयी बोलायलाच नको. पत्नी असूनही त्यांच्या माझ्याशी कपट केले. सारीपाट खेळत सर्व डाव जिंकले तेही कपटाने. पण लावून माझे सर्वस्व हरण केले तेही कपटाने. त्यांचा धूर्तपणा आणि कारस्थाने यांच्याविषयी जेवढे बोलावे तेवढे थोडेच आहे. भिल्लीन म्हणाल्या, पुरे झाली त्यांची निंदा. तुम्ही काय कमी कपटी आहात? तुम्ही गंगेला जटाजुटात लपवलेत. तिला उच्चपद दिलेत. भवानी बिचाऱ्या भोळ्या म्हणूनच ही तुमची लबाडी लक्षात येऊनही त्या गप्प बसल्या. तरी तुम्ही त्यांचा त्याग केलात. आता तपश्चर्याच्या निमित्ताने मनात आलाच आहात तर तपश्चर्याचं करा. कारण इथेही तुम्ही माझ्यासारख्या परिस्थितीच्या गळ्यात पडू पाहता. हे तर तुमचे उघड कपट आहे. शिवजी म्हणाले, इतकी कठोर वचने मला काय ऐकावत आहात? त्या पार्वतीचे उद्योग तुम्हाला माहीत नाहीत म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेत आहात. पण ते बरोबर नाही. अहो, त्या वाटेल तशा वागतात. मनात आले तरी सृष्टीची निर्मिती करतात. कंटाळा तर ती सृष्टी मोडून टाकतात. शुंभ-निशुंभादी दैत्यांना युद्ध करून कोणी मारले त्यांनीच त्या जरी इथे आल्या आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासाला परत जाणार नाही. मग जे व्हायचे असेल ते हो. मी त्यांच्याशी बोलवणार नाही. पण तुमच्या वचनाधीन राहीन. तुम्ही न्याल तिकडे येईन. भिल्लीन म्हणाल्या, व्यर्थ बाता मारू नका. भवानीने तुम्हाला 2दा वरले तरीही तुम्ही निर्दोष दोष दिला. त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांच्या पदरी एवढी उपेक्षा झाली. तिथे माझा काय पाठ? आता तर तुमचे सर्वस्वच हरवले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही माझा काय सांभाळ करणार? मी निघते. बोलणे संपून भिल्लीन तिथून निघाल्या. नृत्य गायन करत भराभर दूर जाऊ लागल्या. तेव्हा काय करावे हे शिवजींना सुचेना. ते त्यांना लिंगन देण्यासाठी धावले. अहो थांबा. मला टाकून जाऊ नका. मला तुमचा मुखचंद्रमा दाखवा. मला वरमाला घाला. मी तुम्हाला कधीच टाकणार नाही अशी हाका मारू लागले. भिल्लीन म्हणाला, ठीक आहे. तुम्ही माझ्या घरी या. मग मी तुमची कामिनी होईन. ते मान्य करून शिवजी त्यांच्या मागोमाग निघाले. भिल्लीनींना त्यांना आपल्या नादी बोलावून
कैलासावर नेले. तिथे सिंहासनावर बसून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांच्या कंठात वरमाला घातली. मग भिल्लिनीने रूप टाकून अंबा मूळ रूपात प्रकट झाल्या. त्यांना पाहून शिवजी थक्कच झाले. आता भांडण मिटले होते. एकमेकाकडे पाहून दोघे हसू लागली. आज त्यांच्या प्रीतीला वेगळाच बहर आला होता. पार्वतीने त्यांचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले. तेव्हा भवानी, तुम्ही धन्य आहात. रुसलेल्या नवऱ्याची कशी समजूत काढावी हे स्त्रियांनी तुमच्याकडून शिकावे. तुम्ही मला परत आणलेत यातच तुमचे प्रेम दिसून येते, असे बोलून शिवजींनी त्यांचे कौतुक केले. स्त्रिया चांगुनाची सत्वपरीक्षा. सुताने शौनकादिकांना आणखी एक अद्भुत कथा सांगितली. ते म्हणाले, श्रोते हो, एके दिवशी ब्रह्माशी नारद शिवजीच्या भेटीस आले. दोघांनी एकमेकांचे क्षेमकुशल विचारले. मग नारद म्हणाले, देवा विश्वनाथा, मी तुमचे आजपर्यंत अनेक भक्त पाहिले आहेत, पण कांतीनगरात राहणाऱ्या स्त्रिया नावांच्या तुमच्या भक्ताची गोष्ट वेगळीच आहे. ते धैर्यवान, विचारशील, उदार, सुशील आणि सात्विक आहे. त्यांची सत्कीर्ती सर्वश्रुत आहे. ते 10 वर्षापासून अन्नसत्र चालत आहेत. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा सन्मान करतात. त्यांना इच्छाभोजन देतात. अतिथींना एखादी दुर्लभ गोष्ट मागितली तरी प्रयत्नाने ती आणून देतात, अशी त्यांची ख्याती आहे. ते तुमचे मोठे भक्त आहेत. ते ऐकून शिवजींना स्त्रियाबद्दल कुतूहल वाटले. त्यांनी त्यांची परीक्षा पाहण्याचे ठरवले. नारद निघून गेल्यावर त्यांनी अतिशय घाणेरड्याने ओंगळवाने रूप घेतले आणि दुसऱ्याच क्षणी स्त्रियांच्या द्वारी आले. तिथे मोठ्याने ओरडून म्हणाले, मला भूक लागली आहे. इच्छाभोजन देत असाल तरच आत बोलवा, नाहीतर मी तुमचे सत्वच घेऊन जातो. ती अतिथी खूपच कुरूप होती आणि मुद्राही रागीट होती. त्यांचे कठोर वचन ऐकून स्त्रिया व त्यांच्या पत्नी चांगुना बाहेर आल्या. त्यांनी त्या अतिथींना सूत्रवाने वंदन केले. त्यांना आदराने घरात नेले. आसनावर बसून त्यांची पूजा केली. या अवधीत ते जी काही कटुवचने बोलले आणि याकडे दुर्लक्ष केले. हात जोडून नम्रतेने म्हणले, स्वामी, आपली काय इच्छा आहे? अतिथी, मला नरमास खाऊ घाला. तुम्ही राजा आहात, श्रीमंत आहात, म्हणून माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी एखाद्या चोराला धरून आणाल किंवा एखादा मनुष्य विकत आणून त्यांचे मांस मला खायला घालाल तर ते मला अजिबात चालणार नाही, हे आधीच सांगून ठेवतो. चांगुना, तुम्ही सांगाल तसेच करू. तुम्हाला हवे असल्यास मी माझे मांस देते. स्त्रिया, मी माझे मांस देतो. अतिथी, तुम्ही दोघे याचकांचे मायबाप आहात. तुम्हाला मारले तर अन्नसत्र कोण चालवेल? स्त्रिया, मग आम्ही काय करावे? अतिथी, तुम्हाला 5 वर्षात एक सुंदर पुत्र आहेत म्हणे. स्त्रिया, हो, त्यांचे नाव चिलिया. अतिथी, ठीक आहे, तेच मला खाण्यासाठी द्या. तेव्हा पुत्रावरील मोहमत्व दूर सारून स्त्रिया म्हणाले, जशी तुमची इच्छा, तुम्ही त्यांना घेऊन या. ते ऐकून अतिथी रागावून म्हणाले, घेऊन जा काय? त्यांना कच्चा खायला मी वाघ, लांडगा असवला आहे काय? तुम्ही त्यांचे मांस शिजवून मला जेवू घाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्रवियोगाने व्यतीत होऊन रडले तर मी तत्काळ निघून जाईन आणि जाताना तुमचे सर्व सत्वगुण, सत्व, पुण्य, सत्कीर्ती आदी घेऊन जाईन. चांगुनाने ते मान्य केले. त्या समय चिलिया अंगणात खेळत होते. त्यांनी त्यांना हाक मारली. म्हणाल्या, बाळ, लवकर या. बरं, हे अतिथी तुमच्याकडे खोळंबले आहेत. त्यांची हाक ऐकून ते धावत आले. त्यांनी अतिथींना वंदन केले व मातोश्रींना म्हणाले, आई, काय झाले? चांगुना, हे अतिथी नरमास भोजनाची इच्छा धरून येथे आलेले आहेत. यांना तुमच्या मांसाचे भोजन हवे. चिलिया, एवढेच ना? मी तयार आहे. सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही. माझ्या मांसाच्या भोजनाने हे अतिथी तृप्त झाले तर भगवान शंकरांना परम संतोष वाटेल. ते ऐकून चांगुनाने त्यांचे खूप कौतुक वाटले. त्यांनी त्यांना वात्सल्याने हृदयाशी धरले. तेव्हा ते म्हणाले, आई, मी पुन्हा तुमच्याच पोटी जन्म घेईन. ते ऐकून त्यांना अक्षरशः गहिवरून आले. पण त्यांनी मतप्रसयाने स्वतःला सावरले. माया ममता दूर झाली. चिलियांना पाकशाळेत नेले. आपले मन वज्रासारखे कठोर करून त्यांचा शिरच्छेद केला. त्यावेळी आता पुत्र राहिले नाहीत. निदान त्यांचे मुखदर्शन तरी होत राहील असा विचार करून त्यांनी त्यांचे मस्तक एका बाजूला ठेवले व त्यांच्या शरीराचे मांस शिजवून त्या अतिथींना भोजनास बसण्याची विनंती केली. अतिथीरूप शिवजींनी ही गोष्ट आधीच जाणली होती, म्हणून ते रागाने निघून जाण्यासाठी उठले. ते पाहून स्त्रियांनी चांगुनाने त्यांचे पाय धरले व म्हणाले, महाराज, आमचा काय अपराध घडला? ते म्हणाले, तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला व काढून ठेवले, तेही शिजवून का वाढले नाही? त्यावरती दोघे म्हणाले, स्वामी, रागावू नका. सेवेत प्रमाद घडला त्याबद्दल क्षमा करा. आम्ही मुलांचे मस्तकही शिजवतो, तरी कृपा करून आमचे सत्व राखा. अतिथी थांबले व म्हणाले, चांगुना, पुत्राचे मस्तक बाहेर घेऊन या. ते उखळात घालून माझ्या देखत कांडा. पण हे करत असताना रडलात तर याद राखा, पुत्रांना गमावलेच आहात. दुःखान रडाल तर सत्वही घालून बसाल. चांगुनाने तेही मान्य केले. त्यांनी चिलियाचे मस्तक अतिथी देखत उखळात घातले आणि ते कांडू लागल्या. शिवजींनी त्यांची अधिक परीक्षा घेण्यास ठरवले. ते म्हणाले, नुसते कांडू नका, एखादे मंगल आनंददायक गाणे म्हणा. मला तुमच्या मुखावर जराही खंत दिसता कामा नाही, अन्यथा मी निघून जाईन. आधी स्वहस्ते पुत्राचा शिरच्छेद, मग त्यांचे मांस शिजवणे, त्यात भर म्हणून त्यांचे मस्तक उखळात घालून कुटणे, एकापेक्षा एका भयंकर आघात, तेही एका विद्रूप अतिथीची विकृत इच्छा पुरवण्यासाठी. चांगुनाच्या जागी दुसरी कोणी माता असती तर या कल्पनेने गतप्रण झाली असती. पण सेवाव्रताचा वसा घेतलेल्या चांगुनानेही
तेही मान्य केले. पुत्र मस्तक काढताना त्या गाणे म्हणू लागल्या. त्यांचा भावनात्मक आशय असा होता, बस तुम्ही किती गुणवान सुकुमार व सुशील होतात. तुमचे सुहास्य, तुमचे कमळासारखे डोळे बघून मनाला आल्हाद वाटायचा. माझ्या उदरी येऊन तुम्ही मला धन्य केलेत. आताही माझे निष्ठुर घाव तुम्हीही निमूटपणे सोसत आहात. तुमच्याविषयीच्या वासने मला कसा पुन्हा पाहणा फुटलाय पहा. तुमच्या वाचून मी दुबळी भंगन एकाकी झाले आहे. तुमचा विरह मला सहन होत नाही. त्याला मी तरी काय करू. राजवारी अतिथी आलेले आहेत. आपल्याकडे भोजन करून ते संतुष्ट मनाने निघून गेले की मीही प्राणत्याग करणार आहे. आता नाही धीर धरवत. तुम्ही कैलास मार्गाने जात आहात, मग माझ्यासाठी थोडा वेळ थांबा. मीही तुमच्याबरोबर येणार आहे. तुमचा उद्धार झाला, तुमच्या संगतीने माझाही उद्धार होईल. वत्स पाण्या वाचून माशाने तडफडावे तशी मी तुमच्या वाचून तडफडते आहे. मी निर्दयी आहे, पाषाण हृदय आहे. मला तुमची आई म्हणण्याची लाज वाटते. लोकांनी विचारले तर मी काय सांगू. त्यांना कसे तोंड दाखवू. तुम्ही स्वतःच्या जन्माचे श्राद्ध करून घेतले, शिवप्रद प्राप्त झाले. तुमच्यासारखे पुत्र त्रिभुवनात सापडणार नाही. चिलियाचे पुत्र कुठून झाले सांगून आणि देही शिजवले आणि ताट मांडून अतिथींना भोजनात बसण्याची विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, स्त्रिया तुम्ही यजमान आहात म्हणून तुम्हीही माझ्या पंगतीला बसा. ते ऐकताच ते दचकले. काय प्रसंग उद्भवला. आपणच आपल्या पुत्राचे मांस खायचे या विचाराने त्यांचे सर्वांग शहारले. सांगून आणि त्यांची मनोवस्था जाणली. त्याने त्यांना मृदू शब्दांनी समजावले. म्हणाल्या, नाथ उठा, सत्वर राखा. आलेले अतिथी विन्मुख जाता कामा नयेत. चिंता करू नका. ज्यांना मी 9 महिने पोटात वाढवले त्यांना तुम्ही 4 प्रहर पोटात धारण केले म्हणून काही बिघडत नाही. त्यांचे असे बोलणे म्हणजे धैर्याची परिसीमाच होती. स्त्रियाच पंगतीला बसले. त्यांनी त्यांच्यासाठीही ताट वाढून आणले. अतिथी म्हणाले, सांगूनात तुम्ही का बागेवर थांबलात. तुम्ही आमच्याबरोबर जेवा. मग त्याही जेवायला बसल्या. तेवढ्यात त्या अतिथींना काय वाटले कोणास ठाऊक. ते म्हणाले, मी तुमच्या घरी अन्न घेणार नाही. तुम्ही निपुत्रिक आहात आणि निपुत्रिकांचे तोंडही पाहुणे असे म्हणतात. मग इथे अन्न कोण घेईल. दिव्याशिवाय घर, नाकाशिवाय मुख, दृष्टीशिवाय डोळे, फळाशिवाय वृक्ष. असा वृक्ष जसा निरर्थक तसे पुत्रा वाचून तुमचे घर शून्यवत आहे. ते ऐकता स्त्रिया आणि चांगुना यांचा कंठ दाटून आला. अतिथी विन्मुख जाणार या कल्पनेने ती दोघे व्यतीत झाली. चांगुना म्हणाला, आम्हाला एक पुत्र होते, तेही तुम्हाला अर्पण केले. त्यांचे मांस रांधून वाढले. आता निपुत्रिक म्हणून उपेक्षा करून वाढलेले अन्न नको म्हणता. याला काय म्हणावे. असा किती अंत पाहणार आहात. त्या समयी त्यांच्या धैर्याचा बांध पार फुटून गेला होता. त्या गहीवरून रडून लागल्या. म्हणाल्या, बा शंभू महादेवा, आता मी काय करू. माझे सत्व बुडाले. माझ्या पुत्राचे बलिदान व्यर्थ ठरले. आमचा निर्वंश झाला. आता माझ्या चिलियांना मी कधीच पाहू शकणार नाही. त्या समयी त्याने केलेला तो आक्रोश पाहून त्या कठोर अतिथींच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरीत पसरली. चिलिया बाळांची आठवण काढून लोक शोक करू लागले. त्या समयी देवांनीही आकाशात दाटी केली होती. त्यांनी सांगुनाच्या धैर्याचे व सत्वशील वृत्तीचे मनपूर्वक कौतुक केले. त्यावेळी प्रसन्न झालेले कैलासनाथ त्यांना काय वरदान देतात याची त्यांना उत्कंठा लागली होती. अतिथी म्हणाले, सांगुना, तुम्ही धन्य आहात. तुमच्या सेवेने मी प्रसन्न झाला आहे. तरी तुम्हाला जे प्रिय असेल ते मागून घ्या. सांगुनाने हे अतिथी रूपाने आलेले कोणी महापुरुष आहेत हे ओळखले. त्या म्हणाल्या, महाराज, लोक मला निपुत्रिक म्हणून हिणवतील. ते मला सहन होणार नाही. कृपा करून हा कलंक धुवून काढा. ते म्हणाले, एवढेच ना. तुम्ही चिलियांना हाक मारून बोलवा. ते लगेच धावत येतील. तेव्हा त्यांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून चांगुन्यांनी चिलियांना मोठ्याने हाक मारली. म्हणाले, चिलिया, तुम्ही कुठे खेळत आहात. लवकर या बरं. हे अतिथी जेवायचे थांबले आहेत आणि एकदा तुम्हाला पाहते असे मलाही झाले आहे. त्यांनी पुन्हा हाक मारली तर काय आश्चर्य. त्यांचे पुत्र धावत धावत घरात आले. त्या समयी त्यांना पाहून चांगुनांना आनंदाश्रू अनावर झाले. त्यांना हृदयाशी झाले. स्त्रियाही प्रेमाने पाहू लागले आणि त्याच क्षणी अतिथीरूप टाकून भगवान शंकर तिथे प्रत्यक्ष प्रकट झाले. त्यांनी आपल्या दाही हाताने चिलियांना आलिंगन दिले. त्यावेळी त्यांच्या 5ही मुखावर निरतिशय प्रसन्नता दिसत होती. त्यांना आपल्या मांडीवर बसवले आणि आपल्या वरदहस्त त्यांच्या मस्तकावर फिरवला. स्त्रिया यांनी सांगून यांचा आनंद काय वर्णन करावा. समोर आपले आराध्य दैवत पाहून त्या दोघांनी त्यांच्या चरणावर लोळण घेतली. त्या मंगल प्रसंगी देवांनी अपार पुष्टवृष्टी केली. दुधंबी वाजवल्या. नागरिकांच्या आनंदाला उधाण आले. ते अपूर्व दृश्य पाहण्यासाठी ते धावत निघाले. शिवकृपेने स्त्रिया आणि चांगुना यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी चिलियांना कांतीनगराच्या राजसिंहासनावर बसवले. राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवांच्या हाती दिली. नागरिकांचे सांत्वन केले. शिवजींनी त्या दोघांना दिव्य विमानाने शिवलोकी नेले. त्यांच्या पुण्याने कांतीनगरात चौके नांदू लागले. तिथेच सर्वांचे कल्याण झाले. फलश्रुती. कवी श्रीधर स्वामी म्हणतात, ब्रह्मानंद अभंग आहे तो जसा कालत्रयी विटत नाही, तशी श्री गुरु ब्रह्मानंदाची माझ्यावर जी कृपा आहे ती अखंड राहो. त्यांच्याच राहो.
त्यांच्या प्रसादाने हा श्री शिवलीलामृत ग्रंथ 14व्या अध्यायापर्यंत लिहून पूर्ण झाला. हे 14 अध्याय म्हणजे 14 भुवने व 14 विद्यांचे सार आहे. 14 अध्यायाचा हा ग्रंथ म्हणजे 14 गाठीचा अनंत आहे. हा ग्रंथ म्हणजे 14 खोल्यांचे शिवमंदिर, 14 कांडांचा वेद, 14 रत्नांचा एकत्रित प्रकाश, 14 पावलात घडणारी गया यात्रा हा 14 लोकांमध्ये प्रिय आहे. या ग्रंथाचे पठण केल्याने, त्यांचे प्रेमाने संरक्षण केल्याने, याला अनुमोदन दिल्याने व यांचा निधिध्यास घेतल्याने सर्वांना समान फळ मिळेल. भगवान शंकर त्यांच्यावर कृपा छत्रछाया धरतील. त्यांना आयुष्य, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल. त्यांच्या आदिव्याधी नष्ट होतील. वंदेला पुत्र संतान होईल. पुष्कळ काळ दुरावलेले पिता व बंधू यांच्या भेटीगाठी होतील. घरात भरपूर संपत्ती येईल. कर्ज फिटेल. या ग्रंथाचे दक्षिणाभिमुख बसून वाचन केल्याने शत्रूचा नाश होईल. वैरी निष्प्रम होतील. या ग्रंथाची भावभक्तीने 100 पारायणे केल्यास शिवभक्त संतती होईल. ज्याच्या घरी हा ग्रंथ असेल तिथे भूतपिशाची बाधा होणार नाही. या ग्रंथाचे 3 महिने नित्य वाचन केल्याने सर्व संकटाचे निरसन होईल. या ग्रंथाचे वाचन करून तशी प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी. या ग्रंथाची सोमवारी पूजा करावी. भगवान शंकरांना आपले गाराने सांगून अध्याय व वाचण्यास सुरुवात करावी. प्रदोष काळ व शिवरात्री शुचिर्भूत होऊन शयन करावे. शिवजी स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करतील. येणाऱ्या सर्व संकटाचे निवारण करतील. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगळी सांगितली आहे. अवतरणिका या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात मंगलचरणात शिवस्तुती केलेली आहे. कालावतीने आपले पती दाशरथी यांचा कसा उद्धार केला तो कथाभाग आहे. दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आहे. पापकर्माच्या फलाचे विस्तृत विवेचन आहे. तिसऱ्या अध्यायात गौतमाने मार्गदर्शन करून कल्मषापदाचा उद्धार केल्याचा कथा आहे. चौथ्या अध्यायात महाकलेश्वराची पूजा करून गोपबाळाचे कल्याण झाले आहे, त्यांचे आख्यान आहे. 5व्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेले राजपुत्राचे पालनपोषण केल्याचे व शिवकृपेने त्यांना राजपद कसे लाभले त्यांची कथा आहे. 6व्या अध्यायात श्रीमंतिनीचे पुण्यकारक आख्यान आहे. 7व्या आणि 8व्या अध्यायात भद्रायू राजाची कथा आहे. 9व्या अध्यायात ब्राह्मराक्षस झालेले दुर्जय राजांचा वामदेवांच्या अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची सुंदर कथा आहे. कथा आहे. 10व्यात शारदांची तर 11व्यात महानंदानी भद्रसेन यांची कथा समाविष्ट आहे. त्यात रुद्राक्ष महिमाही विशद केलेला आहे. 12व्यात विदुर आणि बहुल यांच्या उद्धाराची व भस्मासुराची कथा आहे. 13व्यात शिव पार्वतीच्या लग्नाची आणि 14व्यात शिव पार्वती विनोद आणि पार्वती विलीन झाल्याची कथा आहे. त्यात श्रीराजांचे अद्भुत चरित्रही सांगितले आहे. श्रीधर कवींचे निवेदन. कवी श्रीधर म्हणतात, श्री गुरु ब्रह्मानंदाचा कृपाप्रसाद लाभलेला हा त्यांचा शिष्य आनंद संप्रदायाचा आहे. क्षीरसागरात वास करणाऱ्या भगवान विष्णूंनी सर्वप्रथम ब्रह्मदेवांना ज्ञानोपदेश केला. त्यांच्यापासून अत्रि ऋषी दत्तात्रय, सदानंद, रामानंद, अमलानंद, ब्रह्मानंद, कल्याण इथे राहणारे सहजानंद, पूर्णानंद, दत्तानंद, ब्रह्मानंद या गुरुशिष्य परंपरेने त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला. या परंपरेतील दत्तानंद हे माझे आजोबा. ब्रह्मानंद पंढरपूरच्या नैऋत्येत 4 योजनावर बसलेल्या नाझरे गावी राहत असत. ते सरकारी लेखन कार्य करायचे. सावित्री या त्यांच्या पत्नी. हे ब्रह्मानंदच माझे पिता व गुरु आहेत. पुढे ते पंढरपुरास गेले. तिथे विधिवत संन्यास दीक्षा घेतली. तिथेच त्यांची समाधी आहे. श्री शिवलीलामृत हा ग्रंथ ब्रह्मकमंडलूच्या तीरावर वसलेला बारामतीस फाल्गुन पौर्णिमा शके 1640 रोजी विलंबी नाम संवत्सरात लिहून पूर्ण झाला. श्री शंभू महादेवा, तुम्ही अपर्णाचे जीवन आहात. तुम्ही कर्पूरगौर आहात. ब्रह्मानंद स्वरूप आहात. जगाचे उद्धारकर्ते आहात. अक्षय आहात. अभंग आहात. दयानिधी आहात. हे शिवप्रभो, हे उमानाथा, तुमचा जय जयकार असो. तुमच्या अद्भुत लीलांचे वर्णन असलेला हा 14व्या अध्यायाचा ग्रंथ तुमच्या कृपेने लिहून पूर्ण झाला आहे. हा मी तुम्हालाच अर्पण करतो. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा 14वा अध्याय अतिशय गोड आहे. हा संत सज्जनांनी नित्य श्रवण पठण करावा. अध्याय 14वा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पण. नमस्तुते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.